नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी. आज तुम्हा सर्वांना व्हिडिओमार्फत भेटण्याचं कारण असं की नुकतंच मी विपश्यनाचं शिबिर अटेंड केलं होतं आणि विपश्यना आणि त्याच्याशी रिलेटेड बरेच सारे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. तर मी असा विचार केला की प्रत्येकाला वेगवेगळे उत्तरं देण्यापेक्षा सगळ्यांसाठी मिळून एक व्हिडिओ बनवूयात आणि त्याच्यामार्फत ट्राय करून बघूयात की काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत आहेत का. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा की विपश्यना म्हणजे काय. तर मित्रांनो, विपश्यना हे एक अध्यात्मामधलं ध्यानधारणेचं किंवा मेडिटेशनचं टेक्निक आहे, ज्याच्यामार्फत आपण स्वतःच्या शरीराला ऑब्झर्व करून स्वतःसोबत मेडिटेशन करू शकतो. तर ह्या पद्धतीचा उगम खरं तर भारतातलाच, पण त्यानंतर हळूहळू काळाच्या ओघामध्ये ही पद्धत भारतामधून विलुप्त झाली आणि मग गौतम बुद्धांनी 2500 ते 2600 वर्षांपूर्वी ह्याच पद्धतीला परत एकदा पुनर्जीवित केलं, ज्याला आपण रिइन्व्हेंट किंवा रिइन्कार्नेशन असं सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. मग त्यानंतर हीच पद्धत गौतम बुद्धांमार्फत पूर्ण जगामध्ये पसरवली गेली. परंतु पुन्हा काळाच्या ओघामध्ये ही पद्धती भारतामधून विलुप्त झाली आणि आपल्या जवळचा एक देश, ज्याला की म्यानमार किंवा बर्मा असं म्हणलं जातं, तिथे मात्र गुरुशिष्य परंपरेमार्फत या पद्धतीला, या मेडिटेशनच्या टेक्निकला जिवंत ठेवण्यात आलं होतं. मग काही वर्षांपूर्वी विपश्यना आचार्य गुरुदेव किंवा गुरुजी S.N. गोएंका सर ह्यांनी बर्मामध्ये त्यांचे जे गुरुजी आहेत सयागी उ बा खिन ह्यांच्यामार्फत या विद्येला शिकून ग्रहण करून पुन्हा एकदा तिला भारतामध्ये आणलं. भारतामध्ये ही विद्या आल्यानंतर हिच्यामार्फत अनेक लोकांना जगभरामध्ये सुद्धा विपश्यना मेडिटेशन हे शिकवण्यात येऊ लागलं. सो भारतामधलं त्याचं जे पहिलं ठिकाण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधलं इगतपुरी, जे की नाशिकच्या जवळ इगतपुरी आहे तिथे. आणि ह्या इगतपुरीमध्ये मेडिटेशनचं पहिलं सेंटर उपलब्ध करून देण्यात आलं, ज्याचं नाव आहे धम्मगिरी. त्याच्याच बाजूला धम्म तपोवनसुद्धा आहे आणि आता महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर पूर्ण जगामध्ये जवळपास 200च्या आसपास विपश्यना मेडिटेशन सेंटर्स हे उपलब्ध आहेत, जिथे की जाऊन साधक जे आहेत ते हे मेडिटेशनचं टेक्निक शिकू शकतात आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करू शकतात. तर मग आता इथे जायचं कसं, तर ह्याचं जे रजिस्ट्रेशन असतं ते ऑनलाईन असतं. ऑनलाईन जे फॉर्म सुटतात आणि त्यानंतर आपण आपली माहिती भरून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असतं. हे आपल्याला पूर्णतः जे कोर्सेस आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही एकही रुपया भरण्याची गरज नाही आणि जर का तुम्हाला मेडिटेशन केल्यानंतर मनाने वाटलं तर तुम्ही मात्र डोनेशन करू शकता. आणि डोनेशनचीही काही मर्यादा नाही की तुम्ही मिनिमम किती करायला हवं किंवा मॅक्झिमम किती. आता जेव्हा आपण विपश्यनाच्या वेबसाईटवरती जातो तेव्हा आपल्याला तिथे काही सेट ऑफ रूल्स दिसतात. तर ते रूल्स वाचून आपल्याला काही प्रश्न नक्कीच पडतात. तर आधी मी तुम्हाला त्यांचे रूल्स सांगते, जे की मलाही तिथे गेल्यानंतर कळालं आणि आधीही मला वेबसाईटवरून माहिती होतं की ते कसे आहेत, पण तिथे गेल्यानंतर जेव्हा मी त्यांना एक्सपिरियन्स केलं तेव्हा मला त्याचा खूप वेगळा अनुभव आला आणि तो मी आता शेअर करते. सो प्रत्येक विपश्यना सेंटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे असे तत्त्व किंवा ज्यांना आपण रूल्स म्हणतो ते पाळावे लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला 10ही दिवस पूर्णतः मौन राहावं लागतं. ही जी साधना आहे ही करत असताना तुम्हाला तुमचे जे सहसाधक आहेत किंवा इतर जे तुमचे कुटुंबातले लोक असतील त्यांच्याशी तुम्हाला बोलता येत नाही. आणि जे मौन आपल्याला पाळायचं आहे त्याला आर्य मौन असं म्हणलं जातं. आर्य मौन म्हणजेच काय, तर आपण फक्त आपल्या मुखाने न बोलता आपण हातवारे करून किंवा चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सने, डोळ्यांनी वगैरे आपण नाही बोललं पाहिजे. पूर्ण मौन असायला हवं. त्यानंतर आपण बघताना किंवा आपण चालत असताना आपण असं वरती बघून चालतो, ते तिथे चालत नाही. आपण कायम खाली बघूनच चालायला हवं आहे, सो दॅट तुमचा इतर लोकांसोबतचा जो कॉन्टॅक्ट आहे तो अत्यंत मिनिमम होईल आणि ध्यानधारणेमध्ये त्यांनी काही डिस्टर्बन्स होणार नाही. त्यानंतरचा एक महत्त्वाचा रूल म्हणजे आपण आयसोलेशनमध्ये असतो 11 दिवस. आणि आयसोलेशन म्हणजे आपल्याकडे काहीही नसतं, त्यामुळे वाचनासाठी काही नाही, लिखाणासाठी काही नाही, बोलायचंही नाही आहे, वरती बघायचंही नाही आहे, मोबाईलही नाही आहे. त्यामुळे फक्त तुम्ही आणि तुमची साधना
याच्यासोबत तुम्ही अत्यंत समरस होऊन ती करू शकाल याच्यासाठीचे हे काही सेट ऑफ रूल्स आहेत. खरं तर मित्रांनो, आपण प्रत्येक जणाची अपॉइंटमेंट घेत असतो आयुष्यामध्ये, पण स्वतःची अपॉइंटमेंट घ्यायची कधी कधी राहते, तर त्या अपॉइंटमेंटसाठीच एवढा सगळा घाट त्यांनी घातला असेल. तर हे झाले तिथले सेट ऑफ रूल्स. त्यानंतर तिथलं शेड्यूलही मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ता. अर्धा तासाचे गॅप्स जे आहेत ते जेवणासाठी देण्यात येतात. फक्त रात्रीचं जेवण मात्र देण्यात येत नाही. रात्रीच्या जेवणामध्ये सगळ्यांनाच हा रूल असतो की रात्रीचं जेवण साधकांनी कृपया घेऊ नये, पण जर कोणाची काही मेडिकल कंडिशन असेल तर त्या मात्र आचार्यांच्या निर्देशाने आपण रात्रीचं जेवण घेऊ शकता. तर आता बघूयात की मी इगतपुरीला धम्मगिरीमध्ये मेडिटेशन करण्यासाठी गेले होते. तिथे माझ्या प्रवासातले काही ग्लिम्स, आणि मी अशी आशा करते की तुम्हाला ते बघून सुखद किंवा छान असं वाटेल. आणि मी अजिबातच असं म्हणत नाही आहे की मी विपश्यना केलं त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते करा. पण नक्कीच जर कोणाला ह्याच्याशी रिलेटेड काही माहिती नसेल आणि माहिती मिळवायची असेल, त्या लोकांसाठी मात्र मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला तर मग बघूयात माझा प्रवास. तर मित्रांनो, साधारणतः हा शेवटचा टोल नाका आहे आणि ह्याच्यानंतर आपण निसर्गाच्या रम्य अशा इगतपुरीमध्ये पोहोचलेलो आहोत. साधारणतः 1:15ची वेळ झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन काउंटरचं टायमिंग जे आहे ते चालू झालेलं आहे. इथे आपण बघू शकताय की माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि मला त्यांचं आयडेंटी कार्ड मिळालं आहे. त्याचबरोबर एक धोबी लेबल देण्यात येतं की जे लेबल यूज करून आपण आपले जे कपडे आहेत ते धुण्यासाठी तिथे देऊ शकतो. ही सुविधा इगतपुरीमध्ये प्रोव्हाइड करण्यात येते. आता आपण चाललेलो आहोत माझ्या रूमकडे आणि मला मिळालेली रूम आहे R14. निसर्गाच्या सान्निध्यातली खूप सुंदर अशी जागा आणि तिथे माझी रूम आपण बघू शकताय. तर आता रूममधल्या काही गोष्टी मी इथे दाखवत आहे की रूममध्ये गेल्यानंतर आपल्याला बेड, फॅन, कुशन कवर्स, बेडशीट आणि ब्लँकेट मिळालेलं आहे. त्याचबरोबर बेसिक क्लिनिंगसाठीचे जे इक्विपमेंट्स लागतात तेही आपल्याला रूममध्ये देण्यात आलेले आहेत. गरम पाण्याची जी सोय आहे ती थोड्या वेळासाठीच करण्यात येते आणि त्याचे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतात. आता आपण इथून चाललेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी आणि तिथे मात्र आता आपल्याला दिसणार आहे धम्मगिरीचा पॅगोडा. या पॅगोडामध्ये जे शून्यागार आहेत तिथे साधकांनी जाऊन मेडिटेशन करायचं असतं. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली त्यांचं शून्यागार म्हणजेच जे मेडिटेशन सेल आहे ते प्रोव्हाइड करण्यात येतं आणि मेडिटेशन साधारणतः 10 ते 12 तास चालतं. ते तुम्ही तिथे जाऊन करू शकता. यानंतर हा जो आमचा दिवस आहे, ज्या दिवशी मी रेकॉर्डिंग केलं, तो आहे 10वा म्हणजेच मेडिटेशनचा शेवटचा दिवस, ज्याला की मेटा डे असं म्हणतात. आणि तुम्ही बघू शकताय की अत्यंत आनंदामध्ये मी इथलं जेवण घेत आहे, कारण की जेवणामध्ये मला खूप छान काहीतरी 10 दिवसांनी खायला मिळतं आहे, जे की गुलाबजाम आणि दहीवडेही आहेत. हा मेटा डेची रात्रीचं शूटिंग आहे आणि मी माझ्या रूमवरती परत निघालेली आहे रात्री साधारणतः 9:30 वाजता. इथे परमपूज्य आचार्य पद्मभूषण S.N. गोयंका गुरुजी यांचं निवासस्थान जे आहे इगतपुरीमधलं ते मी दाखवत आहे. आणि अत्यंत सुंदर अशी अरेंजमेंट आहे तिथली. जेवण वगैरेही इथे दाखवण्यात येतं आहे. आणि आता ही जी मी तुम्हाला क्लिप दाखवते आहे ती मात्र आहे 11व्या दिवशी सकाळी, म्हणजेच पहाटे ॲक्च्युली 4:30 वाजताचं जे मेडिटेशन आहे ते करायला मी जात असतानाचं. पाऊस चालू आहे, खूप सुंदर धुकं पडलेलं आहे आणि अत्यंत शांतता, आणि त्या शांततेमध्ये जंगली काही किड्यांचा आवाज फक्त. इथे जे आहे ते 11व्या दिवसाचं सकाळचा नाश्ता करण्यासाठी सगळेजण लगबगीने चाललेली आहेत, कारण की ह्यानंतर सकाळी 7:30 वाजतानंतर सगळेजण आपापल्या घरी जाऊ शकतात. तर मित्रांनो, हा होता माझा इगतपुरीचा प्रवास. तर ह्याचसोबत मला इथे ही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जसं रजिस्ट्रेशन काउंटर चालू होतं तेव्हा मेल आणि फिमेल्सना त्याच्या आधीच वेगळं केलं जातं. 10ही दिवस आपल्याला त्यांचे जे काही रूल्स आहेत ते सगळे फॉलो करावे लागतात. 10व्या दिवशी सकाळी 10 वाजल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल फोन जो आहे तो रिटर्न देण्यात येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथे जात असताना, जसं की मी म्हणाले की ही धार्मिक पद्धती नसून ही एक आध्यात्मिक पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या हातातले काळे दोरे असतील किंवा काही रिलिजियस गोष्टी आपण आपल्या अंगावरती वावरत असू घेऊन, किंवा काही पोथी वगैरे असेल तर ते आपल्याला काढून ठेवावं लागतं आणि लॉकरमध्ये त्याला सेफली ठेवण्यात येतं आणि तुम्हाला शेवटच्या दिवशी तुमच्या सगळ्या बिलॉंगिंग्स ज्या आहेत त्या पुन्हा रिटर्न करण्यात येतात.
अशा पद्धतीने मी माझा हा प्रवास दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आणि मला असं माहिती आहे की मी इथे मुद्दामहूनच मेडिटेशन टेक्निकविषयी काही बोललेली नाही, कारण मला वाटतं की ज्यांना ह्या टेक्निकमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना शिकायचं आहे, त्यांनी ते नक्कीच तिथे जाऊन एक्सप्लोअर करावं. आणि म्हणूनच मी फक्त बाह्य जो काही प्रवास आहे माझा तो इथे दाखवला आहे. आणि मी अशी आशा करते की तुम्हाला यातनं काही इन्साईट्स मिळाले असतील आणि काही नवीन माहिती मिळाली असेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.